प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. आपण सर्वजण कशा आहात? आनंदी, सुखी, समाधानी असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. प्रियजनांनो, आजच्या मननचिंतनासाठी आपण पुन्हा एक वार स्तोत्रसंहिता याचा 37वा अध्याय आणि 16वं वचन पाहूया. वचनामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की नीतिमानांचे अल्पधन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे. प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, काय आज तुम्ही आर्थिक अडचणीनं त्रस्त आहात काय? आर्थिक अडचणी तुम्हाला गोंधळात, अडचणीत आणि प्रॉब्लेममध्ये टाकत आहेत काय? जे काय आहे तुमच्याजवळ त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं वाईट वाटत आहे का? जे कमी आहे कदाचित तुमच्याकडे, अपुरं आहे असं तुम्हाला वाटतं, त्याबद्दल तुम्ही थोडी काळजी करत आहात काय? तर प्रियजनांनो, परमेश्वराचं वचन इथं म्हणतं की नीतिमानांचे अल्पधन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे. जर तुमच्याकडे तुमच्या घामाची, कष्टाची कमाई आहे आणि ती थोडी अल्प आहे, पण ती इतर अनेक मोठमोठ्या लोकांच्या धनापेक्षा, श्रीमंतांच्या धनापेक्षा महत्त्वाची आहे, उत्तम आहे असं देव म्हणतो. देवानं जर तुमच्या धनाला मान्यता दिलेली आहे, तुमच्याकडे अल्प असू द्या, थोडकं असू द्या, परंतु देव त्याला आशीर्वादित करणार आहे, कारण की ते उत्तम आहे. आणि जेव्हा परमेश्वर त्याला आशीर्वादित करणार आहे त्यावेळेस त्याला इतकी मोठी किंमत येते की ते इतर सर्व श्रीमंतांच्या धनापेक्षा ते मोठं होऊन जातं. प्रियजनांनो, जर तुमच्या सर्व गोष्टी कदाचित पूर्ण होत नसतील तुमच्या अल्पशा धनामध्ये, परंतु जर तुम्ही त्यामध्ये तुमचं जीवन कंठवत आहात आणि तुम्हाला कोणत्याही इतर गोष्टींचा त्रास नाही, तर ते तुमचं धन अल्प जरी असलं तरी उत्तम आहे आणि आशीर्वादित आहे. तुमच्या आहे त्या धनाला परमेश्वर खूप आशीर्वादित करो, तुमची काळजी घेऊ आणि तुम्ही आहे त्या कष्टानं मिळवलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी असावं अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला देखील विनंती आहे. देवबाप तुम्हाला आजच्या सकाळी खूप खूप आशीर्वादित करो. परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदैव असो. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी नेहमी प्रयत्न करत आहे. आणि देवबाप तुमच्यापर्यंत मला रोज पोहोचव, रोज तुम्ही माझे व्हिडिओ पहा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.